महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत परिस्थिती पाहता अस्वस्थ झालेला ओबीसी मुक्त व भटके यांनी खामगाव येथे सकल ओबीसी समाजातर्फे वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। त्यावेळी ओबीसीचे बरेच संघटना नेते उपस्थित होते। बहुसंख्य उपस्थित असणाऱ्या ओबीसी बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याचे केले असता तिथं कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अधिकाऱ्याच्या रिकामा खुर्चीला निवेदन वाचून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले। आज देशामधली आणि राज्यामधली परिस्थिती जर पाहिली तर एक सामाजिक अस्थिरता अशी निर्माण झालेली आहे आणि या अस्थिरतेवर जर मार्ग काढायचा असेल, सर्वसामान्यांचं जीवन जर सुकर करायचं असेल तर हे जे बहुजन समाजाचे प्रश्न आहेत हे त्वरित सुटले पाहिजे। ओबीसी जनगणनेचा प्रश्न वर्षानुवर्षे धुळकात पडलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत। कितीतरी वर्षापासून ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नाहीत, नगर परिषदच्या निवडणुका झालेल्या नाहीत, जिल्हा परिषद खाली आहेत। हे सगळे जे समाजासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत या इथं कुठेही लोकप्रतिनिधींचा समावेश नाही। या सर्व ठिकाणी ओबीसींची जनगणना त्वरित करून ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग खुला करून लोकप्रतिनिधींची निवड व्हावी आणि जनसामान्यांच्या सर्व ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीचा मार्ग सुकर झाला पाहिजे। ओबीसीची जर जनगणना त्वरित झाली तर ओबीसींच्या हिस्साचा जो काही वाटा आहे तो ओबीसींना मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। ओबीसीचे विद्यार्थी, ओबीसीचे बांधव आज आपला जो काही मूलभूत अधिकार आहे या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहेत। आज बुलढाणा जिल्ह्यातील समस्त सकल बहुजन समाज ज्यामध्ये एससी समाज, एसटी समाज, बीजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी समाजाच्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या संविधानाला जो काही धक्का लावण्याचा प्रकार चालू आहे देशामध्ये त्याच्या विरोधामध्ये एक संघटित होऊन ताकदीनं निवेदन दिलेलं आहे। याची राज्य शासनाने त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा दखल घ्यावी आणि संविधानाला जर कोणी धक्का लावत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर येऊ हा इशारा आजच्या निवेदनामधून आम्ही देतो। जय ओबीसी। आज ओबीसी महासंघाचा महामोर्चा इथं खामगाव इथं आम्ही काढलेला आहे। या मोर्चामध्ये आणि आम्ही जे निवेदन दिलं त्यामध्ये सर्वप्रथम आमची मागणी ही आहे की इथं सर्वप्रथम जातीय जनगणना ही झालीच पाहिजे, कारण जातीय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ओबीसींना त्यांचे हक्क जे आहे ते हक्क मिळणार नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 1951 साली ओबीसीसाठी राजीनामा दिला होता की त्यांनी सुद्धा त्यावेळेस ही मागणी केली होती की ही जातीय जनगणना करा आणि ओबीसींना त्यांचे हक्क जे आहेत ते द्या। कारण या पूर्ण भारतामध्ये कमीत कमी 65% मी ही 65% जे आहेत ते ओबीसी आहेत, कमीत कमी म्हणत आहे। आणि जातीय जनगणना जर झाली तर जास्तीत जास्त किती आकडा येतो हे सुद्धा आश्चर्यकारक ठरेल। म्हणून सर्वप्रथम इथं जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसींना जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। मुलांना त्यांचे जे मागासवर्गीय मुलं आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, कारण मागील कित्येक वर्षापासून हा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजही एकाही आमदाराने, जे ओबीसीचे आमदार आहेत आणि इतरही आमदार आहेत, त्यांनी कुठलाही प्रयत्न केलेला नाही। म्हणून आमची सर्व ओबीसी महासंघाची अशी मागणी आहे की ही जे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आहे ही लवकरात लवकर देण्यात यावी आणि अशा बऱ्याचशा मागण्या आम्ही आता केलेल्या आहेत। तर आमची सर्वात महत्त्वाची मागणी ही आहे की ओबीसींना त्यांचा हक्क हा देण्यात यावा आणि जातीय जनगणना ही झालीच पाहिजे। की बात करेगा वही देश पे राज करेगा। एकाच पर्व ओबीसी सर्व, संविधान बचाओ देश बचाओ, संविधान बचाओ देश बचाओ। एकाच पर्व ओबीसी सर्व, अरे बघतो काय सामील व्हा, अरे बघतो काय सामील व्हा।